वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि संवराधिकाराची भावना आमची सुरू आहे। संवर जीवनामध्ये कसा असतो, कशा तऱ्हेने प्राप्त करायचा, त्याची विधी काय हे आचार्यांनी सांगितलं। संवर प्राप्त केल्यानंतर भेदविज्ञान हे जीवनामध्ये अत्यंत उपयोगी आहे। नवे संवराची बैठकच भेदविज्ञानावर अधिष्ठित आहे। म्हणून भेदविज्ञान हे अत्यंत महत्वाचं संवराधिकाराची पहिली भूमिका असणार आहे। वारंवार शास्त्र अध्ययनाच्या माध्यमातून आम्हाला भेदविज्ञानाची भावना प्रबल करायची आहे, बलवती करायची आहे। गुरु उपदेशाच्या माध्यमातून संवर पूर्णतः समजून घेऊन स्व आणि पर याची काटेकोर जीवन रेखा जीवनात आखून स्वचं अस्तित्व नेमकं कोणतं आणि पराची सीमारेषा कुठून सुरू होते हे पूर्णपणे यथायोग्य ज्ञात करून स्वमध्ये आपला स्वामीपणा स्वीकारून पररूपाला पररूप आहे हे केवळ जाणून हर्षविषादाची भावना सोडून आत्मतत्वामध्ये रममाण होणं ही आहे संवराची उत्कटता, उत्कृष्टपणा। आणि असा संवर जीवनामध्ये हा अविच्छिन्न रूपाने जोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही, सम्यक दर्शनाची अनुभूती येत नाही, आत्मप्रतीती होत नाही, तोपर्यंत भेदविज्ञानाची भावना सतत जीवनामध्ये असलीच पाहिजे। त्यांनीच आम्हाला संवर प्राप्त होणार आहे। आणि म्हणून आपण काल बघितलेलं होतं कलशामध्ये की यावत तावत पराचुत्वा ज्ञानम ज्ञाने प्रतिष्ठिते। जोपर्यंत ज्ञान ज्ञानामध्ये स्थित होत नाही, प्रतिष्ठित होत नाही, तोपर्यंत भावयेत भेदविज्ञाना, तोपर्यंत भेदविज्ञानाची भावना भावायची आहे। आणि कशी भावायची आहे तर अविच्छिन्न धारया, खंड न पडता एक समग्र एखाद्या गोष्टीची जशी ओढ असेल तर क्रिया आम्ही कोणतीही करत असू, पण क्रिया करत असताना मनामध्ये तोच ध्यास असतो आणि राहू शकतो। अशा रीतीने या अविच्छिन्न रूपाने आत्मतत्वाची भावना प्रबल करून ज्ञान ज्ञानामध्ये स्थित करणं, तोपर्यंत हे भेदविज्ञान आम्हाला कार्यकारी आहे। विकल्पात्मकपणा सोडून निर्विकल्प दशेमध्ये आलं की याची उपयोगिता समाप्त होते। उपयोगिता समाप्त होते याचा अर्थ आम्हाला प्रत्यक्षामध्ये फलप्राप्ती झालेली आहे। हे सांगितल्यानंतर आता परत प्रश्न की भेदविज्ञानाची एवढी सगळी महती गायली, आता अनादी कालापासून जे जीव मोक्षाला गेले ते कशाच्या आश्रयाने गेले? आता वर्तमान काळामध्ये जे जीव मोक्षाला जात आहे ते कशाने जात आहे? आणि भावी काळामध्ये जे कुणी जीव मोक्षाला जातील ते कशाच्या माध्यमातून जातील? यासाठी एकच उत्तर आचार्यांनी दिलं, भेदविज्ञान। भेदविज्ञान हा असं जीवनामधला आहे की याचाच आश्रय घेतल्याने अनादी कालापासून जीव मोक्षाला गेले। तीर्थंकरांची नावं आठवा, अनेक प्रकारचे भूतकालीन 24 आठवा, जे काही उपसर्ग केवली झाले हे आठवा।
जे जे कोणी आपल्याला आठवतील हे कशाच्या जोरावर मोक्षाला गेले. त्यांनी अविच्छिन्न रूपाने आत्मसाधना केली, भेद विज्ञान केलं. स्वपर प्रकाशक असं मी आहे तरी देखील स्वमध्ये स्वतःची उपस्थापना केली आणि पर माझ्यापासून भिन्न आहे हे जाणलं. अशा रीतीने भेदविज्ञानाच्या बलावरच त्यांनी मुक्तीची प्राप्ती केली. वर्तमान काळामध्ये भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये जरी ही परंपरा आम्हाला मोक्षाला जाण्याची दिसत नाही, तरी देखील आजही वर्तमान काळामध्ये विदेह क्षेत्रामधून निरंतर जीव मोक्षाला चाललेच आहे. हे कशाच्या माध्यमातून? तर भेदविज्ञानाच्या माध्यमातून. असा हा कलश आता अमृतचंद्र आचार्य या ठिकाणी ठेवत आहे. कलश 131 नंबरचा. भेद विज्ञानत सिद्धा सिद्धाये किल केचन अस्यैवा भावतो बद्धा बद्धाये किल चेतन. जे काही सिद्ध झाले आहे ते सर्व निश्चयाने या भेदविज्ञानानेच झालेले आहे. आणि जे काही कर्मांनी बद्ध झालेले आहे ते सर्व निश्चयाने या भेदविज्ञानाच्या अभावानेच बद्ध झालेले आहे. जोपर्यंत भेदविज्ञान जीवनात अवतरित होत नाही, आमचं काय आणि पराचं काय ही स्पष्ट रूपरेषा जीवनामध्ये प्रकाशित होत नाही, तोपर्यंत हा जीव पराचीच उठाठेव जीवनात करतो. आणि जितकं आपण परामध्ये गुंतू, पराचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व जीवनामध्ये घेऊ, तेवढ्या प्रमाणामध्ये हा जीव कर्मबंध करणारच आहे. पण ज्या वेळेला भेदविज्ञान होईल त्यावेळेला मात्र स्व आत्मतत्व त्याला ज्ञात होईल, प्रतीतीमध्ये येईल. स्वतःचं स्वरूप योग्य रीतीने तो समजून घेईल. आणि अशी एकदा आत्मप्रतीती झाली की भेदविज्ञानाच्या माध्यमातून हा जीव कर्मापासून सुटणार आहे. स्वरूपाच्याच आश्रयाने जीवाला जीवनामध्ये मुक्ती मिळते. जो स्वभाव आहे हा स्वभाव कधीही बंधाला कारण असत नाही. सम्यक दर्शन हा जीवाचा स्वभाव आहे. सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, संयम हा जीवाचा स्वभाव आहे. आणि हा स्वभाव कधीही बंधाला कारणीभूत असत नाही. या स्वभावासोबत यदा कदाचित शुभअंश जो विद्यमान आहे त्या शुभअंशानी आश्रव आणि बंध आहे. पण जो शुद्ध अंश आहे, जी वितराग धारा आहे, यांनी मात्र निश्चितपणे जीवनामध्ये संवर आणि निर्जरा असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी भेदविज्ञानाची अकाट्य महिमा वर्णन करताना आचार्यांनी सांगितलेलं आहे की कोणताही जीव घ्या, कशाच्या माध्यमातून त्यांनी मुक्ती मिळविलेली आहे, तर ती भेदविज्ञानाच्या माध्यमातूनच मिळविलेली आहे. भावार्थ पहा. आत्मा आणि कर्म यांच्या एकत्वाच्या भावनेने संसार आहे. संसार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जोपर्यंत आम्ही परामध्ये कर्तृत्व बुद्धी, भोक्तृत्व बुद्धी ठेवतो, एकत्व मान्यता आहे, ममत्व भाव आहे, तोपर्यंत जीवाचा संसार आहे. एकदा जर भाव हा वजा झाला जीवनातून, एकदा जर स्वतःचं स्वरूप कळलं, तर मुक्ती व्हायला वेळ लागत नाही. म्हणून एकत्वाच्या भावनेमध्ये संसार आहे. अनादिकालापासून भेदविज्ञानाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत हा जीव निरंतर कर्मांनी बद्ध आहे. जोपर्यंत याला आत्मप्रतीती होत नाही, चौथं गुणस्थान याच जीवनात प्राप्त होत नाही, तोपर्यंत हा जीव निरंतर निरंतर 120 कर्म प्रकृतींचा बंध करतो. पहिलं गुणस्थान असेल तर 117 प्रकृतीचा याला निरंतर बंध सुरूच असतो. या बंधापासून तो सुटू शकत नाही. कोणताही प्रकारचा त्याचा परिणाम असेल तरीही त्या परिणामांनी आत्मप्रतीतीच झाली नाही, सम्यक दर्शनाची प्राप्ती जर त्याला झाली नाही, तर निश्चितपणे या कर्म प्रकृतीचा बंध त्याला होणार आहे.
त्यामधल्या कित्येक कर्म प्रकृती या अशुभ रूप आहे. जसं त्याला मिथ्यात्वाचा बंध होणारच आहे पहिल्या गुणस्थानात, अनंतानुबंधीचा बंध होणारच आहे. अशा तऱ्हेने अनेक अशुभ प्रकृतींचा बंध याला जीवनामध्ये मिथ्यात्व सहित अवस्थेमध्ये होणार आहे. 7 प्रकारचं कर्म, यदा कदाचित आयुबंधाच्या वेळी 8 कर्म, हे तो निरंतर बांधतच आहे. परिणाम एक रूपाचा होईल, मोह, राग, द्वेष. पण कर्म बांधताना मात्र एकाच प्रकारचं कर्म बांधत नाही. कर्म 7 प्रकारचं बांधल्या जातं. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, वेदनीय, अंतराय, आयु सोडून द्या. आयुचा अपकर्ष कालातच बंद होतो. म्हणून आयु सोडून नाम, गोत्र या सगळ्या कर्म प्रकृतीचा त्याला बंध प्रति समय होतो आहे. जोपर्यंत त्याला आत्मप्रतीती, आत्मभान, आत्मजागृती, आत्मजागरण होत नाही, स्वतःच स्वरूप जोपर्यंत हा समजत नाही तोपर्यंत हा कर्मबंध रुकत नाही. म्हणून असा हा कर्मबंध निरंतर होतो आहे. आणि एकदा कर्मबंध झाला म्हणजे परत त्याला शरीराची प्राप्ती होणार आणि त्यामुळे संसार परिभ्रमण देखील हा आहे. म्हणून कर्मबंधाचं मूळ कारण जर आम्ही बघितलं तर भेद विज्ञानाचा अभाव हेच आहे. आणि जे सिद्ध झाले ते या भेद विज्ञानानेच झाले आहे. म्हणून भेद विज्ञान हेच मोक्षाचं कारण आहे. इथपर्यंत आपली गोष्ट ही पचनी पडली असावी. भेद विज्ञानाची महती जीवनात आम्हाला कळली असावी. आणि म्हणून आपणही जीवनामध्ये भेद विज्ञानाची अविच्छिन्न रूपाने धारा जीवनात कशी राहील इकडे लक्ष द्यायचं आहे. विज्ञान अद्वैतवादी, बौद्ध किंवा ब्रह्मवादी वेदांती वस्तू अद्वैत रूप मानून अद्वैताच्या अनुभवाने सिद्धी मानतात. अनेक दार्शनिक भारत देशामध्ये होऊन गेलेले आहे. षड्दर्शन प्रसिद्ध आहे. त्यामध्ये एक विज्ञान अद्वैतवादी दर्शन आहे. त्यांनी हे जग सगळं जे दिसत आहे हे मिथ्य आहे आणि ब्रह्म सत्य आहे अशा प्रकारचं अद्वैतपणा सर्व विश्वातील वस्तूंशी मांडलेला आहे. बौद्ध जे होते, बौद्धांनी क्षणिकवाद मांडला. प्रति समय वस्तू नष्ट होते आणि नवीन उत्पन्न होते असं बौद्धांनी मांडलं. आणि ब्रह्मवादी वेदांती ब्रह्मामध्येच फक्त अस्तित्व आहे आणि बाकी सगळं निरर्थक आहे असं मानून, अद्वैत रूप मानून अद्वैताच्या अनुभवाने सिद्धी होते. अशा प्रकारची मुक्तीचं कारण अद्वैतवाद हेच त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. भेद विज्ञान हेच सिद्धीचं कारण सांगितल्यामुळे त्याचं निराकरण होतं. अद्वैतवाद आणि ज्या ठिकाणी दोनपणा आहे त्या ठिकाणी दोनपणाच मानायचा, हा भेद विज्ञानाचा महिमा किंवा भेद विज्ञान त्यासाठी की जिथं दोनपणा आहे तिथं दोनपणा म्हणा, जिथे एकपणा आहे तिथे एकपणा म्हणायचंय. म्हणून भेद विज्ञान हे सिद्धीचं कारण सांगितल्याने या अद्वैतवादाचा लोप होतो किंवा त्याचं निराकरण झालं. कारण सर्वथा अद्वैत वस्तूचं स्वरूप नाही. सर्व जग एका सूत्रामध्ये कधीही बांधल्या गेलेलं नाही. प्रत्येक वस्तूची स्वतंत्र सत्ता अलग आहे आणि असं असतानाही अद्वैतवाद्यांनी त्याला एक महासत्ता रूपाने स्वीकार करून सर्व एकच आहे हे त्यांनी मांडलं. परंतु जे वस्तू सर्वथा अद्वैत रूप मांडतात त्यांना भेद विज्ञानाची कथा बाधक होते. त्यांनी एकच मांडल्यामुळे शरीर अलग आहे आणि आत्मा अलग आहे, रागद्वेषादी पृथक आहे आणि ज्ञान पृथक आहे हे त्यांच्या अद्वैतपणामध्ये बसतच नाही. कारण एकच तत्व त्यांना मानायचं आहे आणि म्हणून तिथे भेद विज्ञान उरत नाही. दोन वस्तूमध्ये द्वैत असेल तरच भेद विज्ञानाचं कथन युक्ती संगत होतं.
अद्वैत वस्तूमध्ये भेद कुठला आणि त्याचं ते ज्ञान काय. म्हणून जेव्हा जीव आणि अजीव दोन पदार्थ मानून दोहोंचा संयोग मांडण्यात येतो तेव्हाच भेदविज्ञानाचे कथन योग्य आहे. म्हणून स्याद्वादीला सर्व काही निराबाध सिद्ध होत. म्हणून स्याद्वाद त्यांच्या जीवनात आलेला आहे. ज्यांना अपेक्षा समजली आहे, कोणतीही गोष्ट एकांताने सत्य म्हणण्यापेक्षा त्याला अपेक्षेने सत्य म्हणणं ही ज्यांची प्रवृत्ती आहे, असा स्याद्वादवादी हाच योग्य रीतीने वस्तुतत्वाचा निर्णय करू शकतो. आणि ज्याला वस्तुतत्व योग्य रीतीने कळेल त्याचंच मत समीचीन किंवा वास्तववादी म्हटल्या जातं. अद्वैतपणा केवळ कल्पनेमध्ये आम्ही मानू, परंतु ते वास्तववादी दृष्टिकोन नाही. म्हणून तत्व तर असं पाहिजे की ज्याला वास्तविकतेची ही जोड पाहिजे आणि जे बुद्धीच्या कसोटीवर, युक्तीच्या कसोटीवर योग्य रीतीने उतरलं पण पाहिजे. तत्व केवळ युक्तिगम्य नाही, युक्ती, तर्क, अनुमान, प्रत्यक्ष या तऱ्हेनी कुठल्याही तऱ्हेनी आमच्या आगमाला बाधा येता कामा नये. आप्तोपज्ञम अनुल्यंघम अदृष्टेष्ट विरोधकम तत्वोपदेशकृत सार्वम शास्त्रम का पथघट्टणम. खऱ्या शास्त्राचं लक्षण सांगताना रत्नकरण शावकाचार मध्ये समंतभद्र आचार्यांनी ही कारिका ठेवली आणि सांगितलं की खरं शास्त्र किंवा खरं वस्तुतत्व कसं असतं, जे आप्तोपज्ञम आप्तांनी सांगितलंय. आप्तांनी सांगितलं याचा अर्थ वितराग प्रणीत आहे आणि जो वितरागी आहे, सर्वज्ञ आहे, त्याच्या जीवनात खोटं बोलणं नाही. वस्तुतत्व जसं आहे तसंच ते प्रतिपादन करणार. म्हणून आप्तोपज्ञम अनुल्लंघन, ज्याचं कुणीही उल्लंघन करू शकत नाही, असं आम्हाला वस्तुतत्वाचं योग्य ज्ञान आमच्या आगमाच्या माध्यमातून मिळतं. आणि अदृष्टेष्ट विरोधकम, ज्याला प्रत्यक्ष किंवा परोक्ष कोणत्याही प्रमाणाने बाधा येत नाही. प्रत्यक्षामध्ये जर आम्हाला वस्तू पृथक पृथक दिसत आहे तर त्या आम्हाला तशाच मानायला पाहिजे. त्या जोडलेल्या आहे, त्या एकरूप आहे, ही केवळ कल्पना आहे. वास्तविकता प्रत्येकाचं अस्तित्व स्वतंत्र स्वतंत्र आहे, हेच आम्हाला प्रत्यक्ष प्रमाण सिद्ध करून देतं. आणि म्हणून वस्तुतत्व प्रत्यक्ष आणि परोक्ष प्रमाणाने बाधित असता कामा नये. अशा तऱ्हेने ज्या शास्त्रामध्ये निरूपण आहे ते शास्त्र तत्वांची महती सांगण्यासाठी आणि आम्हाला आत्म आराधना करण्यासाठी तसं शास्त्र आम्हाला योग्य असणार आहे. अशा तऱ्हेने स्याद्वादाच्या माध्यमातून अशी ही अनेकांताची सिद्धी करून या भेदविज्ञानाची अकाट्य महिमा सांगितली. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, भेद ज्ञान संवर जिन पायो सो चेतन शिवरूप कहाओ. भेद ज्ञान जिन के घट नाही ते जड जीव बंधे घट माही. इतकं सुंदर पंडित बनारसजी दासजींनी केलेलं आहे की भेद विज्ञान संवर जिन पायो. भेद विज्ञान रूपी संवर ज्यांनी जीवनात प्राप्त केला, सो चेतन शिवरूप कहाओ. ते चेतन द्रव्य प्रत्यक्षात आता मुक्ती स्वरूपच आहे, त्यांना मुक्ती जीवनात मिळणारच आहे. भेद ज्ञान जिनके घट नाही. भेद ज्ञान ज्याच्या जीवनात अवतरित झालं नाही, जिनके घट नाही, ज्याच्या जवळ नाही, ते जड जीव. त्यांना जड म्हटलेलं आहे, ते जीव आहे पण जड रूप आहे. त्यांची बुद्धी ही अशा प्रकारची गंजलेली आहे. ते जड जीव बंधे घट माही. आणि ते परत आता या घटाशी म्हणजे शरीराशीच बांधल्या जाणार आहे. या ठिकाणी वास्तविकतः
भेदज्ञान हे कारण आहे आणि संवर हे कार्य आहे. दोन गोष्टी. जसं आपण काल बघितलं की भेदज्ञान ही पहिली भूमिका आहे आणि संवर त्याचं फल आहे. पण कधी कधी कारणाचा कार्यामध्ये उपचार केला जातो आणि भेदविज्ञानालाच मोक्षाचं कारण मानल्या जातं. वास्तविकतः मोक्ष कशाने होणार? संवर आणि निर्जरेला. पण त्या कारणाचं कारण म्हणून भेदविज्ञान हे महत्वपूर्ण आहे आणि म्हणून त्यालाच या ठिकाणी मुक्तीचं कारण म्हटलेलं आहे. कारणामध्ये कार्यामध्ये कारणाचा उपचार करून. किंवा आणखी त्यांनी यावर सुंदर लिहिलं की भेद ज्ञान साबू भयो समरस निर्मल नीर धोबी अंतर आत्मा धोवे निज गुण चीर. म्हणजे भेद ज्ञान हा जणू काही एक साबण आहे. कपडा मलिन आहे, कपडा स्वच्छ करायचा त्यासाठी साबणाचा उपयोग करावा लागतो. त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणामधला हा कालिमा, कर्मरूपी कालिमा काढून टाकण्यासाठी भेद ज्ञान साबू भयो, भेद ज्ञानाची साबण वापरा. आणि समरस निर्मल जल, आणि निर्मल जल समरस सम्यक स्वरूपी निर्मल जल त्यासाठी उपयोगी आहे. धोबी अंतर आत्मा, अंतर आत्मा हा धोबी आहे आणि धोवे निज गुण चीर, आणि स्वतःचे चीर म्हणजे कपडा याला तो धुवत आहे. म्हणजे भेद ज्ञानाच्या माध्यमातूनच मलिन आत्मा निर्मल किंवा पवित्र करता येतो. किंवा आणखी त्यांनी एक अत्यंत सुंदर यावर लिहिली कारिका. जैसे रज शोधा रजशोधी के दरब काढे. जैसे रजशोधा, रजशोधा म्हणजे जो रज म्हणजे धूळ आहे आणि त्याच्यामधून जो शोधन करून द्रव्य काढतो, सुवर्ण काढतो. अनेकदा आम्ही पाहिलं असेल जुन्या काळी की त्या अशा काही स्त्रिया राहत होत्या की ते नालीमधलं जल त्या ठिकाणी धुवून त्यामधून द्रव्य प्राप्त करत होत्या. त्यांना रजशोधा असं म्हणण्यात येत होतं. जैसे रजशोधा रजशोधी के दरब काढे, त्यांना त्या ठिकाणी द्रव्याची प्राप्ती होत होती. सुवर्ण चांदी आदी सारखं द्रव्य मिळत होतं. पावक कणक काढी दहत उपलको, किंवा पावक म्हणजे अग्नी हे कणक काढी आणि दहत उपलको, आणि दगडाला जसं उपल आला, उपल म्हणजे दगड, दगडाला जशी अग्नी जाळून टाकते आणि त्यामधून शुद्ध सुवर्ण उपलब्ध होतं. पंक के गर्भ में जो डारिये कतक फल, चिखल सहित पाण्यामध्ये ज्याप्रमाणे कतक फल टाकल्यानंतर, निर्मलीचं बी टाकल्यानंतर नीर करे उज्ज्वल नितारी डारे मलको, आणि मळाला काढून टाकते. दधिको मथैया मथी काढे जैसे माखनको, दधी मथन करणारी जी मथिका आहे, जी गवळण आहे, ती दह्याला घुसळून त्यामधून माखन जसं काढते. राजहंस जैसे दूध पिवे त्यागी जलको, किंवा राजहंस पक्षी जो आहे हा दूध मिश्रित पाण्यातून केवळ दुधाचं सेवन करतो आणि पाणी सोडून देतो. तैसे ज्ञानवंत भेद ज्ञान की सकती साधी वेदे निज संपत्ती उछेदे परदलको. तसे हे ज्ञानवंत भेद ज्ञानाच्या माध्यमातून, आमच्या शक्तीच्या माध्यमातून आत्मरूपी संपत्तीचं वेदन करतो. इतकं सुंदर त्यांनी अशा प्रकारचे दृष्टांताच्या माध्यमातून ही गोष्ट आमच्या पचनी पाडण्याचा प्रयत्न केला. अनेक उदाहरणं दिले. रजशोधा, नंतर पावक कनक काढी दहत उपलको, पंक के गर्भ में जो डारिये कतक फल, नीर करे उज्ज्वल नितारी डारे मलको,
दधिको मथैया मथी काढे जैसे माखन को, राजहंस जैसे दूध पीवे त्यागी जल को, तैसे ज्ञानवंत भेद ज्ञान की सकती साधी, वेदे निज संपत्ती. तो आत्मरूप संपत्तीचे वेदन करतो आणि उच्छेदे पर दलको, आणि पराला जीवनातून बाजूला करतो. अशा तऱ्हेने त्या भेद विज्ञानाची महती आम्हाला या श्लोकाच्या माध्यमातून, या कलशाच्या माध्यमातून ज्ञात करून घेता येते. आणि आता परसंवराधिकाराची समाप्ती करताना शेवटचा या ठिकाणी परत आचार्यांनी, अमृतचंद्र आचार्यांनी कलश ठेवलेला आहे. भेद ज्ञानोच्छलन कलनात शुद्ध तत्वोपलंभात, रागग्राम प्रलय करणात कर्मणां संवरेण, बिभ्रतोषं परममला लोकमम्लानमेकं, ज्ञानं ज्ञाने नियतमुदितं शाश्वतोद्योतमेतत्. भेदज्ञानोच्छलनकलनात् शुद्धतत्वोपलम्भात्, रागग्राम प्रलयकरणात् कर्मणां संवरेण, बिभ्रतोषं परममला लोकमम्लानमेकं, ज्ञानं ज्ञाने नियतमुदितं शाश्वतोद्योतमेतत्. प्रथमतः तर भेद विज्ञान प्रगट करण्याच्या अभ्यासाने शुद्ध तत्वाची उपलब्धी होते. ही जी भेद विज्ञान आहे हे अविच्छिन्न रूपाने आम्ही जीवनात जेव्हा भाऊ, जेव्हा त्याचा अंगीकार करून प्रत्येक ठिकाणी माझं काय आणि पराचं काय ही स्पष्ट रूपरेखा अंतःकरणामध्ये प्रबळ ठळक रूपाने उत्पन्न होईल. क्रिया करतो आहे, क्रिया ज्ञानीची जशी आहे तशीच अज्ञानीची पण दिसते आहे, पण अज्ञानीच्या क्रियेमध्ये आणि ज्ञानीच्या क्रियेमध्ये फरक असणार आहे. ज्ञानी देखील तीच क्रिया करेल, तशाच प्रकारचं अष्टक देईल, पूजन करेल, पण ज्ञानीच्या जीवनात भेदविज्ञानाची धारा अंतरंगामध्ये जागरूक आहे. तो सतत क्रिया करत असताना विचार करत असतो की याच्या माध्यमातून मला काय प्राप्त होणार, माझं आत्मतत्व मला कसं गवसणार. जन्म जरा मृत्यू विनाशाय जलम निर्व पामिते स्वाहा म्हणत असताना सुद्धा एक समय परसिद्ध परमेष्ठीकडे किंवा अरहंत परमेष्ठीकडे त्याचं मन केंद्रित झालं तरी दुसऱ्या समयामध्ये मी आज जन्म जरा मरण धारण करतो आहे आणि यामधून सुटण्यासाठी हे जल मी तुझ्या चरणी समर्पित करतो आहे. माझा अजर अमर स्वभाव आहे, या स्वभावाला मला प्राप्त करायचं आहे, ही दृष्टी ज्ञानीच्या जीवनात सहज येते. क्रिया करतो आहे, क्रिया करत असताना केवळ एका द्रव्याचं दुसऱ्या थालीमध्ये रूपांतरण नाहीये, एका थालीतून दुसऱ्या थालीत चढवणं असं त्याचं प्रयोजन नाही. ते चढवत असताना जणू आत्मसमर्पणता आणि आत्मचिंतन हे त्या क्रियेमधून त्याच्या जीवनात आहे. क्रिया तीच दिसते आहे, पण अज्ञानी त्या क्रियेमध्ये गुंततो आणि ज्ञानी त्या क्रियेच्या माध्यमातून आत्म अन्वेषण करतो. क्रिया करत असताना आत्म अन्वेषण महत्वाचं आहे. ही क्रिया कशासाठी हा प्रश्न स्वतःच्या मनात उठला पाहिजे आणि कशासाठी मी करतो आहे हे समजलं पाहिजे. समजून ज्या वेळेला क्रिया करतो आहे त्यावेळेला ती क्रिया भेदविज्ञानाचा अभ्यास म्हटली जाते. अष्टक देतोय, भजन करतो आहे, भजन करत असताना एखादं भजन आम्ही म्हणतो की आज खूप सुंदर रीतीने भजन झालं. प्रश्न विचारायचा की भजन सुंदर झालं म्हणजे काय, काय झालं त्या ठिकाणी. माझ्या कर्णेंद्रियालाच ते केवळ सुखद वाटलं का, केवळ मला माझ्या मनाचं मनोरंजनच या ठिकाणी
झालं का, की मला त्याच्याही पलीकडे एक प्रकारची विलक्षण आत्मानुभूती झाली का? भजन केवळ कानांना तृप्त करण्यासाठी जर आम्ही म्हणत असू की आज खूप सुंदर झालं, तर ते चुकीचं आहे. त्याच्या माध्यमातून जेव्हा आम्ही स्वतःच्या स्वरूपाचं चिंतन करू, ते आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून भेदविज्ञानाचा हा अभ्यास अविच्छिन्न रूपाने जीवनात यावा लागेल. हा अभ्यास जसा जसा दृढ होईल तशी शुद्ध आत्म्याची उपलब्धी होते. आमचा शुद्ध आत्मा, आमचा ज्ञान दर्शन स्वभाव याची आत्मप्रतीती मी तो आहे, हे विलक्षण सत्य स्वतःला उजागर होतं. शुद्ध तत्वाचा लाभ झाल्याने राग समूहाचा नाश होतो. रागग्राम याचा अर्थ रागांचा समूह. ग्राम म्हणजे समूह. राग राग म्हणत असताना प्रातिनिधिक रूपामध्ये राग द्वेष मोह हा समूह आमच्या जीवनातून वजा होतो. कारण मी न्यायक स्वभावी आत्मा आहे, माझ्यात राग माझ्या पर्यायीत होतो आहे, पण तो मी नाही. तो मी नाही ही भावना प्रबलवती ठरली आणि रागाचं चक्र जीवनातून वजा झालं. म्हणून रागग्राम प्रलय याचा प्रलय झाला, हे नष्ट झालं आणि त्यामुळे कर्मांचा संवर झाला. आश्रव झाला नाही. आश्रव झाला नाही म्हणजे हा स्वभावात राहिला. स्वभावात राहिला याचा अर्थ स्वभावाने निरंतर संवराची प्राप्ती आहे. कर्माचा संवर झाल्याने म्हणजे कर्म येण्याचं रुकलं. नवीन कर्म जे आम्हाला बांधणार होतं ते बंध झालं नाही. कर्माचा संवर झाला आणि त्यामुळे परम संतोषाला धारण करणारे ज्ञान प्रगट झाले. एक प्रकारची विलक्षण आत्मतृप्ती, अतींद्रिय आनंद, अनाकुल आनंद, की जे मला हवं होतं ते हेच हवं होतं, बाकी काहीही नको होतं. ही परम तृप्तीची भावना आणि जोपर्यंत मिळत असतानाही अजून मला हे हवं ही भावना आहे, तोपर्यंत आम्ही दूर आहोत. आणि एकदा जर का आमच्या जीवनामध्ये हे मला पाहिजे होतं आणि ह्याची मला उपलब्धी झाली, हा भाव जीवनात आला, हाच परम संतोष आहे. आणि असं परम संतोषाला प्राप्त धारण करणारे ज्ञान प्रगट झाले. हे ज्ञान प्रगट झालं याचाच अर्थ आमचं खरं आत्मिक समाधान जे अनाकुलता रूप आहे. अनाकुलता आम्ही नेहमी शब्द वापरतो की अनाकुलता म्हणजे खरं सुख, आणि अनाकुलतेचा अर्थच आम्हाला कळत नाही. अनाकुलता म्हणजे जिथे आमची सगळी डिमांड संपलेली आहे, जिथे आमचे काहीही मला पाहिजे ही भूमिका जिथे संपलेली आहे, तिथे आहे अनाकुलता. बस मला हे हवं होतं, हे मला प्राप्त झालं, याच्या पलीकडचं मला आता काहीही नको. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा आता इच्छेचा भाव राहिला नाही. ती आहे आमची अनाकुल दशा. जिथे इच्छा आहे तिथं आकुलता आहे आणि जिथे इच्छा संपली तिथं अनाकुलता आहे. म्हणून असं परम संतोष, तोष आणि संतोष दोन शब्द. तोष म्हणजे तृप्ती आणि संतोष समीचीन रीतीने तृप्ती. शब्द तेच आहे, फक्त सम उपसर्ग लागला. उपसर्ग लागल्याबरोबर शब्दाचा अर्थ विस्तारित झाला. शब्दाच्या माध्यमातून आणखी व्यापक दृष्टी आली. तोष आणि संतोष, तृप्ती मिळाली. पण कशी तृप्ती? की जीवनात जी समीचीन रीतीची तृप्ती आहे ती आता जीवनात प्राप्त झाली. आणि असं हे तृप्तीचं साधन कोणतं असेल तर ज्ञानच तृप्तीचं साधन आहे. ज्ञानाने जीवनात तृप्ती येते आणि अज्ञानाने आकुलता आहे. आता आपण हे प्रकरण आणखी विस्तृत रीतीने उद्याच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबतो आहे.
जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये संवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.